हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत असा प्रोटीन शेक की जो हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि सगळ्या वयोगटातील लोकांना घेता येईल असा आहे. लहान मुलांनासुद्धा त्याची टेस्ट खूप आवडेल आणि प्रोटीनची गरज असते, विटॅमिन्सची गरज असते. तर याच्यामध्ये जे काही मी सगळं साहित्य घातलं आहे ते सगळं परिपूर्ण आहे, जे शरीराला आपल्याला लागतं. आणि शुगरलेस असल्यामुळे तुम्ही डायबेटिक पेशंटलासुद्धा देऊ शकता. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर मला नक्कीच सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तुम्ही ब्लेंडर पण घेऊ शकता तुमच्याकडे असेल तर. आणि याच्यामध्ये मी 1 केळ घेतलं आहे. तर 1 केळ म्हणजे पोटॅशियमचा सोर्स आहे, जो आपल्या हार्टसाठी आणि शरीरासाठी खूप उपयोगी असतो. म्हणून मी केळ घेतले. 2 चमचे ओट्स घेतलेत, कारण ओट्स हे अँटीऑक्सिडंट असतात आणि डायबेटिक पेशंटला खूप हेल्पफुल असतात. त्यामुळे मी इथे 2 चमचे ओट्स घेतला आहे. आणि एक अर्धा पाऊण चमचा मी कोको पावडर घेतली आहे, कारण एक फ्लेवरसाठी चॉकलेट फ्लेवर आवडतो आपल्याला. आणि इथे 2 चमचे मी प्रोटीन पावडर घेतली आहे. तर प्रोटीन पावडर जी ही आहे ती आपण बनवलेली आहे आणि याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही ही करून ठेवा, म्हणजे तुम्ही रोजच्या रोज ही पावडर घेऊ शकता शेकमध्ये. तर ही प्रोटीन पावडर आपण तयार करून ठेवली म्हणजे सोपं जातं आपल्याला. तर त्याच्यानंतर मी दूध घालणार आहे. एक अर्धा पाऊण ग्लास दूध घालते आहे. दूध तर माहिती आहे कॅल्शियमसाठी खूप उपयोगाला असतं. आणि इथे चिया सीड्स भिजवून घेतलेले आहेत मी, रात्रभर भिजवलेत, त्याच्यानंतर घेतले. चिया सीड्स पण खूप चांगले असतात. हे सुद्धा आपल्याला वेट लॉससाठी उपयोगी पडतं, त्यामुळे चिया सीड्स वापरा. आणि हे इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. तर आपण हे आता ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आणि हा शेक खरंच खूप सुंदर लागतो, अजिबात साखरेची गरज नाही. आणि इथे मी आता ह्याच्यावर सुद्धा थोडेसे चिया सीड्स घातलेत. हे छान लागतात चवीला, तर म्हणून घातलेत. आणि थोडीशी प्रोटीन पावडर स्प्रिंकल केली आहे त्याच्यावर. तर हे तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि इथे दुसरा शेक करायला घेतला आहे, त्याच्यामध्ये मी एक चिकू घेतला आहे. चिकूचे 4 भाग घेतलेत. चिकूसुद्धा खूप गोडवा पण देईल आणि हेल्दी पण आहे. फ्रूटची शुगर नेहमीच हेल्दी असते. 2 चमचे ओट्स घातले त्याच्यामध्ये मी. आणि ओट्स तर खूपच उपयोगी आहे, डायबेटिक पेशंटनी वापरले पाहिजेत ते. आणि 2 चमचे प्रोटीन पावडर टाकली आहे याच्यामध्ये मी. त्याच्यानंतर मी परत आता चिया सीड्स घातला आहे 1 चमचा. स्मूदी करताना पण घाला आणि वरून पण घ्या, हेल्दी आहे ते सगळं. आणि इथे मी आता दूध घालते आहे आणि हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत, बारीक वाटून घेणार आहोत. इथे झालेली आहे आपली स्मूदी तयार. आता आपण ही ग्लासमध्ये भरूयात. तर त्याच्यावर मी पुन्हा चिया सीड्स घातलेत. दिसायलाही छान दिसतात आणि हेल्दी असतात, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी त्याला सजावट केलेली आहे. आणि हे आपले आता तयार झालं आहे हा शेक. तर हे दोन्ही प्रोटीन शेक आपले तयार झालेत. आणि तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1-2-3 खजूर घालू शकता गोडव्यासाठी, पण काही गरज लागत नाही, कारण फ्रूटची जी शुगर आहे, फळांची जी शुगर आहे ती चांगली असते, फ्रुक्टोज. तर ते आपण नॅचरली कंझ्युम करू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. अशाच नवीन नवीन रेसिपी, हेल्दी रेसिपी मी तुम्हाला शेअर करेल. थँक्यू.